सर्वांचं स्वागत आहे। मात्र काही असं झालं की 75 साली त्यांनी आंधी नावाचा चित्रपट केला। हा इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता चित्रपट असं म्हटलं जातं। गुलजार यांनी केला होता आणि मी तुम्हाला एक गंमत सांगते या चित्रपटाची की हा चित्रपट करण्यापूर्वी निर्माता सोहनलाल कंवर यांच्यासाठी त्या गुलजार एक चित्रपट त्यांनी लिहिला होता आणि त्याच्यामध्ये सुचित्रा सेन यांनी काम करावं असं सोहनलाल कंवर यांची इच्छा होती। म्हणून गुलजार कलकत्त्याला गेले होते सुचित्रा सेन यांना कथा ऐकवण्यासाठी आणि कथानक ऐकवलं, भूमिका ऐकवल्यानंतर सुचित्रा सेन यांनी काही सल्ले दिले की हे थोडंसं असं असलं पाहिजे किंवा कथेमध्ये अमका बदल असला पाहिजे किंवा ही भूमिका ही अशी झाली पाहिजे। ही गोष्ट गुलजारना आवडली नव्हती आणि त्यांनी त्याच्यामुळे सांगितलं होतं इथे सोहनलाल कंवर यांना येऊन की मी सुचित्रा सेन यांच्याबरोबर काम करणार नाही। ज्या वेळेला जे ओमप्रकाश यांनी एक सचिन भौमिक नावाचे पटकथा लेखक होते, फार मोठं नाव, त्यांनी खूप चांगले चांगले चित्रपट लिहिलेले आहेत हिंदीसाठी, तर त्यांना सांगितलं की तू एक चित्रपट लिही आणि गुलजार त्याचं दिग्दर्शन करेल म्हणून। तर सचिन भौमिक यांनी कथा लिहिली आणि ते जेव्हा गुलजार यांच्याकडे ऐकवायला ते गेले ऐकवण्यासाठी, ते गुलजारने कथानक ऐकलं आणि ते म्हणाले की याच्यामध्ये बरं जयओम प्रकाश यांचं मत होतं की या चित्रपटामध्ये संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांना घ्यायचं, हे आधीच ठरलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांना कथा लिहायला सांगितली होती सचिन भौमिकना। तर सचिन भौमिकनी जेव्हा गुलजारना कथा ऐकवली तेव्हा गुलजारने सांगितलं की मग याच्यासाठी सुचित्रा सेन यांना कलकत्त्याहून मुंबईला बोलवायची काय गरज आहे, ही भूमिका इतकी साधी आहे आणि हा चित्रपटाचा विषय सुद्धा इतका साधा आहे, तर याच्यामध्ये कुठलीही हिंदी चित्रपटामधली हिरोईन काम करू शकेल, त्याच्यासाठी काही सुचित्रा सेननाच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये। आणि मग काही चर्चा करताना आंधीचा जो विषय आहे तो पुढे आला आणि त्या चित्रपटाचं कथानक ऐकवण्यासाठी गुलजार जेव्हा कलकत्त्याला गेले सुचित्रा सेनना भेटण्यासाठी, त्यांना पटकथा ऐकवण्यासाठी, तेव्हा सुचित्रा सेन यांनी सांगितलं की आज मी तुम्हाला काहीच सल्ले देणार नाही। आणि त्यांनी जेव्हा कथानक ऐकलं आणि पटकथा त्यांची भूमिका ऐकली तेव्हा त्या प्रेमात पडल्या त्या भूमिकेच्या आणि त्यांनी सांगितलं की मी आज तुम्हाला काही सल्ले देणार नाही, मला तुमच्याबरोबर काम करायचंय। आणि अशा पद्धतीने आंधी हा चित्रपट झाला। मात्र आंधी चित्रपट झाला तेव्हा मी म्हटलं की इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर तो आधारित आहे असं म्हटलं जातं, तर त्याच्यामुळे त्या चित्रपटावरती बंदी आली होती। मात्र जेव्हा इंदिरा गांधी सत्तेवरनं बाहेर गेल्या तेव्हा तो चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो सुद्धा अजरामर झाला असं मी म्हणेन। हा चित्रपट झाल्यानंतर हिंदीमध्ये सुचित्रा सेन या बांगल्या चित्रपटामध्ये काम करत होत्या आणि त्यांचा जो एक शेवटचा चित्रपट होता तो मात्र फारसा चालला नाही आणि त्याचं कुठेतरी जे सल जी आहे ती सुचित्रा सेनना फार लागली की माझा चित्रपट हा अजिबात चालला नाही। म्हणजे त्या इतके वर्षाच्या यशानंतर असं झालं होतं की त्यांचा हा जो चित्रपट होता तो अजिबात चालला नाही। तर अनेक वर्षांच्या यशानंतर त्यांचा जो हा प्रसिम पाश नावाचा जो चित्रपट होता तो अजिबात चालला नाही आणि याची सल फार सुचित्रा सेनला लागली की मी इतके माझे चित्रपट सगळे आतापर्यंत सक्सेसफुल होत गेले आणि हा चित्रपट इतका म्हणजे बॉक्स ऑफिसवर आपटला असं म्हटलं तरी चालेल। दुसरी एक गोष्ट होती की त्याच काळामध्ये त्यांनी राजेश खन्ना बरोबर एक चित्रपट बनवायचा, म्हणजे त्या स्वतः निर्माती म्हणून त्यांना हा चित्रपट बनवायचा होता, तो चित्रपट बनवायचा घाट घातला होता। मात्र काही ना काही कारणांनी ती जे सगळं जे आहे चित्रपटाची जुळवाजुळवी त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या आणि तो चित्रपट सुद्धा सुरू झाला आणि बंद पडला। म्हणजे मला असं वाटतं सुचित्रा सेन आणि राजेश खन्ना या दोघांना पडद्यावर बघायला प्रेक्षकांना खूप आवडलं असतं, मात्र दुर्दैवाने असं झालं की तो चित्रपट सुरू होऊन लगेचच बंद पडला आणि या दोन घटनांनी सुचित्रा सेन यांच्या आयुष्यामध्ये अतिशय फार मोठा बदल केला। त्यांनी चित्रपटसृष्टीशी संन्यास घेतला आणि त्या रामकृष्ण मिशनशी जोडल्या गेल्या, समाजकार्य करू लागल्या आणि इतकंच नाही, म्हणजे समाजकार्य तर करतात, अनेक जण करतात, आजचे हिरो हिरोईन सुद्धा करतात, मात्र समाजकार्य करताना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी
स्वतःला जाण्यामध्ये एक बंधन घातलं. त्यांच्या घरामध्ये जी एक रूम होती, त्यांची बेडरूम, त्या बेडरूमच्या बाहेर त्या गेल्याच नाही. 36 वर्ष त्या एकाच त्या रूममध्ये राहत होत्या बघा, चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर. आणि त्यांना घरातली म्हणजे त्यांची मुलगी किंवा बाकीचे कोणी नातेवाईक आहेत हे त्यांच्या परमिशन शिवाय त्यांना भेटू शकत नसत. जरी घरात राहत असतील किंवा घरामध्ये आले तरी सुद्धा ते जे त्यांची जी ती रूम होती त्याच्यामध्ये ती सुद्धा अत्यंत साधी त्यांनी ठेवली होती, की एक बेड होता, एक छोटंसं टेबल होतं आणि एक कपाट होतं त्यांचे कपडे ठेवण्यासाठी. त्याच्यापेक्षा काही नाही, म्हणजे एका स्टारचं जी बेडरूम असते तसं तिथे काही नव्हतं. आणि त्यांनी पूर्णपणे सार्वजनिक रित्या स्वतःला या समाजातून बाद करून घेतलं. त्या ज्या दुर्गा पूजा जे असतात ते आपल्याकडे कसं घरोघरी गणपती येतात, मात्र दुर्गा पूजा ज्या असतात ना त्यांची जी ते आहे की जो जसा एक एरिया असेल त्या ठिकाणी एकच पंडाल बसतो, एकच मंडपामध्ये ती एकच दुर्गा देवी बसवली जाते आणि तिकडे सर्वजण तिची पूजा करायला जातात. एक काळ असा होता की जेव्हा सुचित्रा सेन या सुपरस्टार होत्या तेव्हा या दुर्गा देवींचे जे मुखवटे बनवले जायचे त्यांच्या मूर्तीचे ते सुद्धा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्याची साम्य असलेले बनवले जायचे. म्हणजे त्याच्यावरनं त्यांची लोकप्रियता तुम्ही बघा की किती मोठी असेल. तर या दुर्गा पूजेला सुद्धा जाण्यासाठी त्या भल्या पहाटे निघत असत आणि आपल्या चेहऱ्यावरून पूर्ण असं पदर घेऊन त्या जवळच्या त्या मंडपामध्ये जात असत देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि परत येत असत. म्हणजे अंधारामध्ये सकाळी जसं फटफट त्यावेळेला त्या जात असत की जी लोक मला कोणी ओळखणार नाही किंवा काही. आणि त्यांनी स्वतःला पूर्णपणे बाद करून घेतले होते. त्या कोणालाही भेटत नव्हत्या, ना पत्रकारांना, ना चित्रपटसृष्टीतील लोकांना, ना आपल्या नातेवाईकांना, कोणालाही भेटत नव्हत्या. त्या आपल्या रूम मध्ये तिकडनं त्या रामकृष्ण मिशनचे जे काही त्यांचे ग्रंथ आहेत किंवा काही जे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत त्या करत असत, त्याच्यामध्ये आपला वेळ घालवत असत आणि जो आपल्याकडचा पैसा होता तो समाज कार्यासाठी ते वापरत असत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा देण्याचा घाट घातला होता 2005 साली. मात्र त्यांनी ही अट घातली होती सरकारला की मी तुमचं म्हणजे हा जो अवॉर्ड आहे हे घेण्यासाठी मी येणार नाही दिल्लीला, तुम्ही माझ्या घरी येऊन मला हे अवॉर्ड द्या. आणि ही गोष्ट आहे ही सरकारच्या लोकांना, त्या कमिटीतल्या लोकांना अमान्य झाली आणि म्हणून तो जो पुरस्कार आहे एवढा मोठा दादासाहेब फाळके म्हणजे मला असं वाटतं की त्या अगदी डिझर्व करत होत्या हा पुरस्कार. मात्र या एका कारणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्याचं सरकारने नंतर मन बदललं, नकार दिला आणि त्यांना तो पुरस्कार मिळाला नाही. 1978 ते 2014 हा संपूर्ण काळ सुचित्रा सेन यांनी अक्षरशः एकाकी म्हणतात तसा एकाकी घालवला. आणि त्या 2014 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांना लंग्सचा प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या लंग्समध्ये आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. मात्र असं म्हटलं जातं की जेव्हा डॉक्टर किंवा नर्स वगैरे सुद्धा चेकअपला येत असत तर त्यांना अट घातली होती की माझ्या चेहऱ्यावरती एक पदर असेल माझ्या साडीचा तर किंवा दुसरा पदर असेल, कारण याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये कपडे चेंज करावे लागतात. तुम्हाला घरच्या कपड्यांवरती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जात नाही, त्यांचे कपडे असतात. तर माझ्या चेहऱ्यावरती जे मात्र माझा चेहरा झाकला जाईल, माझा चेहरा मी कोणालाही दाखवणार नाही. आणि डॉक्टरांनी सुद्धा ही अट मान्य केली होती आणि त्यांनी आपल्या मुलीला आपल्या मृत्यूपूर्वी सांगून ठेवलं होतं की जेव्हा कधी माझं निधन होईल तेव्हा कोणालाही ही गोष्ट कळवायची नाही, ना चित्रपटसृष्टीला ना बाकीच्यांना. आणि माझं अत्यंत साधेपणाने अंत्यसंस्कार माझ्यावर केले जावेत आणि माझं अंतदर्शनासाठी वगैरे जे ठेवलं जातं बॉडी ते सुद्धा ठेवायची नाही. आणि मग त्यांच्या मुलीनी मुनमुन सेननी ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या होत्या आणि तशाच पद्धतीने अत्यंत साधेपणाने सुचित्रा सेन यांच्यावरती अंत्यसंस्कार केले होते. सुचित्रा सेन यांचं आयुष्य कायम रहस्यमय राहिलं. लोकांना खूप अजून सुद्धा त्यांच्या आयुष्याबद्दल असं एक रहस्य पूर्ण वाटतं आणि म्हणून त्यांची ग्रेटा गार्बो बरोबर त्यांची जी काय म्हणतात तुलना केली जात असे तर कारण त्यांचं आयुष्य पण तसं होतं. तर सुचित्रा सेन यांचा
हा जीवनाचा मी छोटासा आढावा, त्यांचं व्यक्तिगत लाईफ यांच्याबद्दल मी बोललेले आहे. मायाजालमध्ये आज मी इथेच थांबते. पुढच्या मायाजालच्या सिरीजमध्ये एक नवीन कलाकार, एक नवीन चित्रपट. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.